नाना पटोले यांनी ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय धुवून घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजप महिला मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला। काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यात अग्रेसर राहिलाय। 2 पाय आणि 2 हात असलेला नाना पटोले स्वतः हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजप महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे। जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीचा निषेध नोंदवतच राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली वाघोले यांनी दिली आहे। तर अशा पद्धतीनं कार्यकर्त्याला वागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नसल्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपच्या महिला अध्यक्षा स्नेहा पाटील यांनी केली आहे। काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांनी स्वतःला ते काय समजतात माहित नाही, त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले। ते कुठेतरी तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती वगैरे व्हायरल झालेली आहे ही गोष्ट भरपूर, की ते कुठेतरी मंदिरात गेलेले आणि परत आल्यानंतर जे चिखलाचे त्यांचे पाय खराब माखलेले ते त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून हे पाय धुवून घेतलेले आहे। हे अतिशय अतिशय घृणास्पद, अतिशय चुकीची गोष्ट आहे। एक ओबीसी एका कार्यकर्त्याकडून असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की त्याच्याकडून पाय धुवून घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो। आम्ही भाजपा ठाणे भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चा तर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत आणि त्यांनी नाना पटोलेंनी हे केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी, त्या ओबीसी कार्यकर्त्याची माफी मागावी, पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी त्यांनी। तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असेच पुढे जारी ठेवणार आहोत। कळव्यातील खारेगाव टोलनाक्याजवळ रेतीबंदरकडून नाशिककडे जाणारा टाटा कंपनीचा हेवी टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे। वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं भारत पेट्रोलियम कंपनीच्या 18 टन LPG गॅस टँकर पलटी झाला। या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली। घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, एक रेस्क्यू वाहनासह आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एक पिकअप वाहनासह दाखल झाले। घटनास्थळावर त्वरित कार्यवाही करण्यात आली। अपघातात वाहन चालक संतोष यादव वय वर्ष 26 राहणार कळंबोळी याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानाकडून त्यांना प्रथमोपचार देण्यात आलाय। या अपघातग्रस्त वाहनात शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचं काम सुरू करण्यात आलं, जेणेकरून वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करता येईल। या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनीही सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आहे। ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया आज सकाळपासून सुरू करण्यात आली। आज पहिल्याच दिवशी 500 उमेदवारांना येथे बोलवण्यात आलं होतं। यामध्ये उंच उडी, गोळाफेक, रनिंग, उंची मोजणं, छाती मोजणं यांसारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या।
भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी भव्य मंडप, सिंथेटिक ट्रॅक, मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर, अल्पदरात झेरॉक्स, नाश्ता आणि CCTV यांसारख्या विविध उपाययोजना येथे करण्यात आल्या होत्या. सकाळपासूनच पावसानं हजेरी लावली, यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे. तसंच राज्यातही आज सकाळपासूनच भरती पोलीस प्रक्रियेला सुरुवात झाली. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी मैदान गाजवतील, तर परीक्षेतही नाव कमवतील. अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांचा जवळ जाण्याचा दिवस असल्याचं सांगण्यात आलं. राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. आजपासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईनं गर्दी केली. विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहोचले. विविध जिल्ह्यातील एकूण 17,471 पदांसाठी तरुण तरुणी दमछाक दाखवतील. काही ठिकाणी पावसानं व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह मात्र कायम दिसून आला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहेत. राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 17,471 जागांसाठी 17,76,256 अर्ज आले. बॅट्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभाग शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1,686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9,595 जागा, तर शीघ्र कृती दलासाठी 4,349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थींनी कंबर कसली आहे. तर काय सांगाल, आज सकाळपासून इथे भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, कशा प्रकारे प्रतिसाद लाभला आहे? ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी 19 तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या रनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे. सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे. परिसरामध्ये एक मोठी सर येऊन गेली, आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही. ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोरडं झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कंप्लीट करून घेतो आहे. ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था. त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे. बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल. आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसात तरी पूर्ण केलेलं आहे. मला मी बऱ्याच लोकांना विचारलं आहे, समाधानी आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील, ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. कुठून आलेले आहेत हे आणि किती आहेत एकंदर? नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. आज आम्ही 500 लोकांना बोलवलं होतं, तर अजून त्याची काही लोक येत आहेत हळूहळू, पण साधारणतः आत्तापर्यंत 310 लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची बहुतेक लोकांची मैदानी चाचणी म्हणजे व्हेरिफिकेशन मैदानी चाचणी ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी.
अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत 2,23,225 इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच 98,093 इतके मतदार असून त्या खालोखाल रायगड जिल्ह्यात 54,931 मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील 5 जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं राजकीयदृष्ट्या महत्त्व वाढले. या दोन्ही जिल्ह्यावर सर्व राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा 4 मतदारसंघांच्या निवडणुका जाहीर झाल्यात. यामध्ये कोकण पदवीधर मतदारसंघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान होईल. या निवडणुकीसाठी एकूण 25 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 12 उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानं 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजित पानसे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अमित सरैया, उबाटाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून या ठिकाणी महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.